राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्या निकेतन आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक सेवक आणि शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला अखेर गती मिळालेली आहे। पवित्र पोर्टलवर एकूण 30,209 रिक्त पदांसाठी उमेदवारांना पदनिहाय पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली गेलेली आहे। राज्यातल्या शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली होती। शिक्षण विभागाने उमेदवारांना पवित्र पोर्टल लॉग इन करून प्रथम प्राधान्यक्रम जनरेट करण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम भरून तो 11 ऑगस्टपर्यंत लॉक करणं आवश्यक असेल। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबतच। संदीप, बरेचसे आंदोलनं झाली, बरेचसे मोर्चे निघाले, बरेचसे संप झाले आणि त्यानंतर आता अखेर ही मेगा भरतीची घोषणा झालेली आहे। काय नेमकी प्रक्रिया असणार आहे या मेगा भरतीची? अगदी श्रद्धा, गेल्या अनेक वर्षांपासून ही भरती प्रक्रिया जी आहे ती रखडलेली होती आणि त्यामुळेच आता अखेर राज्यातल्या शिक्षक भरतीला मुहूर्त मिळालेला आहे असं म्हणता येईल। तर सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की शिक्षण खात्यासमोर आव्हान असणार आहे ते म्हणजे पारदर्शक शिक्षक भरती होणं गरजेचं आहे। कारण यापूर्वी जर बघायला गेलं, परीक्षा असतील किंवा भरती असेल अनेक विभागांमधली, त्यामध्ये काही ना काही तर घोळ समोर आलेले होते आणि त्यामुळेच आता ही पारदर्शकपणे होणं महत्त्वाचं आहे। 6 ऑगस्ट पासून या भरतीसाठीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आहे। 11 ऑगस्ट पर्यंत ही सगळी प्रक्रिया चालणार आहे आणि त्यानंतर गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट जी आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे। आणि प्रामुख्याने बघायला गेलं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायतीच्या शाळा देखील आहेत यामध्ये आणि खाजगी शाळा देखील आहेत। आणि पवित्र वेब पोर्टल जे आहे त्याच्या माध्यमातून ही सगळी भरतीची जी प्रक्रिया आहे ती राबवली जाणार आहे। जिल्हा परिषदेच्या जवळपास 13,000 शिक्षकांची भरती, महापालिकेच्या 2,000 आणि इतर खाजगी संस्थांच्या जवळपास 12,000 शिक्षकांची जी भरती आहे ती या निमित्तानं आता केली जाणार आहे। त्यामुळं मुख्य प्रक्रिया जी आहे ती गुणवत्ता यादी ज्यावेळेला येईल त्यानंतरच सुरू होईल। मात्र आतापासून अर्ज प्राप्त व्हायला सुरुवात झाली असं देखील शिक्षण खात्याच्या सूत्रांनी आपल्याला सांगितलं आहे। महत्वाचं आहे की ही सगळी प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणं एक मोठं आव्हान शिक्षण खात्यासमोर असणार आहे। हो हो संदीप, विनंती सोबत राहा, पुढच्या बातमीचं सुद्धा अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचं।